हे मुगाच्या डाळीचे अप्पे पहा, अगदी टम्म फुगले आहेत, अतिशय हलके फुलके तयार झालेले आहेत। हे गरमागरम अप्पे चवीला तर भन्नाट लागतात। तुम्ही हे अप्पे ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी या ठिकाणी 1 वाटी मूगडाळ 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवलेली होती। मूगडाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। आता ही भिजवून घेतलेली मूगडाळ पुन्हा एकदा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामधील सर्व एक्स्ट्रा पाणी निथळून घेऊयात। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली सर्व मूगडाळ काढून घेऊयात। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरचीचे तुकडे करून घालूयात। लगेचच 2 ते 3 आल्याचे तुकडे देखील घालायचे आहेत। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। झाकण लावून एकदम बारीक मिश्रण तयार करून घेऊयात। अशा प्रकारे मिक्सरला एकदम बारीक मिश्रण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी असंच मिश्रण वाटून घ्या। आता हे वाटून घेतलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तयार करून घेतलेल्या मूगडाळीच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे मूगडाळीचं मिश्रण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण अगदी हलकं होईल आणि अप्पे अगदी व्यवस्थित आणि मस्त तयार होतील। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या। अगदी अशाच प्रकारचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यामुळे मूगडाळ वाटताना अजिबात जास्त पाणी घालायचं नाही, लक्षात ठेवा। आता ह्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता। आता ॲड केलेल्या सर्व जिन्नस मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। अप्पे अगदी मस्त हलके फुलके तयार व्हावेत म्हणून मी पाव चमचा खाण्याचा सोडा ॲड करते। तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा ॲड करू शकता। आता घातलेला सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा घातल्यामुळे मिश्रण अगदी हलकं तयार झालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी असंच मिश्रण असलं पाहिजे। चला तर या ठिकाणी अप्पे बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे। लगेचच आपण अप्पे बनवायला सुरुवात करूयात। गॅसवरती एक अप्पे पात्र ठेवलेलं आहे। अप्पे पात्राच्या प्रत्येक खणामध्ये थोडंसं तेल ग्रीस करून घेऊयात। अप्पे पात्र मध्यम गरम झालं की अप्पे पात्रांच्या प्रत्येक खणामध्ये 1.5 चमचा हे तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे। मिश्रण प्रत्येक खणामध्ये जास्त देखील घालू नका, असं 1.5 चमचाच घाला, अगदी मस्त अप्पे तयार होतात। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिश्रण घालून घ्या। महत्त्वाची टीप, अप्पे पात्र मधोमध लवकर गरम होतं, त्यामुळे कडेच्या खणांमध्ये आधी मिश्रण घालून घ्या, त्यानंतर मधोमध मिश्रण घालायचं आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी मध्यमच ठेवायची आहे। आता असे सर्व अप्पे घालून झाल्यानंतर अप्प्यांच्या वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे। झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून मध्यम आचेवरती अप्पे दोन्ही बाजूनी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घेऊयात। अप्पे मध्यम आचेवरती एका बाजूनी भाजून तयार आहे। अप्प्यांची वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे, याचा अर्थ अप्पे खालच्या बाजूनी भाजून तयार आहे। आता एका चमच्याच्या मदतीने अप्प्यांची बाजू पलटी करून घ्यायची आहे, अप्पे फ्लिप करून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अप्पे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। जर तुम्ही अप्प्यांची वरची बाजू कोरडी न होऊन देता हे अप्पे उलटे केले तर तुमचे अप्पे व्यवस्थित तयार होणार नाही। हे पहा, किती मस्त अगदी टम्म अप्पे फुगलेले आहेत। रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। याच पद्धतीने सर्व अप्प्यांची बाजू पलटी करून घेते। आता दुसऱ्या बाजूने देखील अप्पे मंद ते मध्यम आचेवरती खमंग भाजून घेऊयात। या ठिकाणी दुसऱ्या बाजूने देखील अप्पे भाजून तयार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असे अप्पे खालच्या बाजूने देखील भाजून घेतलेले आहेत। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, मस्तच। अप्पे पहा, अगदी मस्त टम्म फुगले आहेत। आता हे तयार करून घेतलेले सर्व अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे तयार करून घेतलेले सर्व अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। याच पद्धतीने उरलेले सर्व अप्पे तयार करून घेते। अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत। अप्पे अगदी मस्त टम्म फुगले आहेत। रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे, चवीला तर भन्नाट लागतात। तुम्ही हे गरमागरम अप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा।